नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि हं, माझ्यासोबत आहेत यंग इंजिनिअर युवराज पितांबरे सर. बरोबर. त्यांनी मागच्या 4 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. जरी त्यांची ही पहिली स्टेज असेल कामाची, असं मी समजतो, पण त्याच्यात अतिशय उत्तमरित्या त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. रेसिडेन्शियल बंगलोज ही त्यांनी स्वतःची स्पेशालिटी बनवलेली बरोबर. आहे इतक्या वर्षामध्ये आणि त्यामधल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर ते काम करतात. त्यामुळे आत्तापर्यंतचा त्यांचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचं शालेय जीवनापासून. म्हणजे तुमचं शालेय जीवन कसं होतं? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कुणाची होती? किंवा कुणाच्या इन्स्पिरेशनमुळे तुम्ही इकडे बरोबर. आलात? हां. त्यामुळे हा सगळा प्रवास, शैक्षणिक प्रवास कसा होता? तो आधी ठीक. ऐकायचा आहे. सर, सुरुवात म्हणजे माझ्या आई-वडिलांची परिस्थिती खूप वाईट होती. तिथं आम्हाला जेवायची सुद्धा आम्हाला अशी काही कंडिशन नव्हती किंवा आम्ही आई-वडील असे वीटभट्टीवरती कामाला होते हो. सुरुवातीला. तिथून सुरुवात झाली. तिथून कर्नाटकमधून आम्ही ग्रामीण भागात आलो. ग्रामीण भागात पोल्ट्री फार्ममध्ये आई-वडिलांनी काम केलं. तिथल्याच जवळच्या जिल्हा परिषद शाळेत आपल्याला तिथं आई-वडिलांनी कसं तरी शिकवलं. तिथनं पण आम्हाला शिकायचं काय, काय कळतच नव्हतं. हायस्कूलमध्ये जाण्याची. हायस्कूलमध्ये तिथं आम्हाला एक क्लासेस म्हणून उगाच आईनी शेजारी अशी पाठवून द्यायची. तिथं पाठवून दिल्यानंतर ते सरांनी सांगितलं, असं-असं असतं, पुढं फ्युचर असं आहे. ते सांगितल्यानंतर तिथं कळालं, की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग तिथून आमची सुरुवात झाली. त्यात त्या सरांचं योगदान तर खूप मोठं झालं. तिथं हायस्कूलमध्ये शिकल्यानंतर आईंनी स्वतः म्हणजे शेजाऱ्यांना म्हणजे शेजारी जे होते खेडेगावातले, त्यांना हे करून विनंती करून वगैरे शेजाऱ्यांच्याकडनं हे करून थोडेफार पैसे जमा करून 12वी सायन्समधून कंप्लीट करून घेतलं. त्यानंतर कॉलेजची पारी आली. इंजिनिअरिंगमध्ये शिकायचं. ते पहिली फी म्हणजे कशी भरायची? तर एकानी मदत केली अशी, की आपले सोने गहाण ठेवून हां, बरं. ते ठेवून त्यानंतर ती पहिली फी भरली. त्यानंतर मी अ, ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे पूर्ण फी भरावी लागली. त्यात ई-बी-सी म्हणून एक होतं. ते हं. भरल्यानंतर ते मी हे करून स्वतःचं आपलं एज्युकेशन लोन कंप्लीट करून ती पूर्ण कॉलेजची म्हणजे पूर्ण कष्ट करून तिथून बाहेर पडलो. आणि तिथून सुरुवात म्हणजे सांगलीमध्येच आपल्या इथं सांगलीमध्येच नोकरीला लागलो. सुरुवात आपली पेमेंटची खूप कमी होती. तरीसुद्धा मी 1 वर्ष काढलं. पण ते करत असताना तिथंच म्हणजे आईचं म्हणजे निधन झालं बरं. ॲक्सिडेंटमध्ये. हो. मग तिथून माझं म्हणजे लग्नाचं हे झालं. लग्न झाल्यानंतर मी पुण्यात शिफ्ट झालो. एक 5-6 5 वर्ष तिथं केले. त्यानंतर स्वतःचं काम करून तर आपण मोठं होणार नाही किंवा आपल्यासारखे लोकं अशी गरीब किती असतील, त्यांना आपल्याला काहीतरी काम दिलंच पाहिजे, त्यांना काम मिळालंच पाहिजे. ह्या हेतूने मी स्वतः काम करून लोकांना स्वतः डिपार्टमेंटली ठेवून काम करून द्यायचं आणि त्यांना पैसे त्यांना मिळालेच पाहिजेत कामाचे. मोबदला मिळाला पाहिजे आणि गरीब कुठून तरी सुधारणा व्हायला पाहिजे आपल्यासारखीच, हं. असं माझ्या डोक्यात हेतू होता. हां. माझ्या हा प्रवास फार सुंदर आहे आणि कष्टाचा आहे ऑफकोर्स तरी पण झालं, हं, की ज्यांनी तुम्हाला शिकवलं, एवढं लहानाचं मोठं केलं. हं, त्याचं प्रत्येक आई-वडील करत असतात. पण एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिकवलं. सुदैवानं, दुर्दैवानं ते याच ह्याच्यात वीटभट्टी हं. कामगार होते आणि आज त्यांना एक वेगळा आनंद वाटत असेल. तर हो, इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांच्या कशा भावना होत्या, की ज्या तिथं आपण काम करत होतो, तिथंच आपला मुलगा आता इंजिनिअर झालाय आणि हं. तोच त्या विटा आपल्या एखाद्या चांगल्या स्वतःच्या प्रोजेक्टवर हो. पोहोचवतोय. तर तो अनुभव कसा होता? तर आता तर वडिलांशी म्हणजे स्वतःचं आता वडिलांना मी सांगू इच्छितोय, हं. की त्यांनी पण खूप कष्ट केलेत. हो. जे जे जसं घडवलंय तसं त्यांचा मोबदला मी त्यांना परतून दिलेलाच आहे. त्यांना जसं लाईफस्टाईल आता जशी पाहिजे त्यांना मी हे दिलेली केलेली होती. दिलेलीच आहे. बरोबर. त्यांना कशाची म्हणजे कमतरता नाही, की मी त्यांच्यापासून लांब असं मी बदलू शकलो नाही इतरांसारखं, बरोबर. की त्यांच्यापासून लांब नाही. अजून हं. मी त्यांच्यासोबतच आहे. जरी भाऊ पण आहे, भाऊ पण सोबतच आहे. हो. त्यामुळं
मध्ये चालू आहे. दुसरा आता एक चालू आहे. प्रवास आणखीन एक विचारायचा आहे, तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर हं, खऱ्या पुढे स्ट्रगल चालू होतो, पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. बरोबर. तर तुम्ही मध्ये जसं सर्व्हिस प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर स्वतः जेव्हा पुन्हा सांगलीत आलात, पुन्हा पहिला प्रोजेक्ट हं. तुम्ही स्वतः केलेला तो कसा होता? कोणाचा रेफरन्सनं मिळाला? तेव्हा काही अडचणी आल्या का? त्याबद्दल ऐकायचंय, पहिल्या प्रोजेक्टबद्दल. पहिल्या प्रोजेक्टचं असं होतं, की तर ज्यावेळेस मित्र सोबत होते म्हणजे सायन्समध्ये, ते मित्र मी कमवलेले होते. हं, चांगले म्हणजे ज्या पद्धतीनं पाहिजे आपल्याला, हं, हं. तसे कमवलेले होते. त्यांच्याशी मी अजूनपर्यंत म्हणजे प्रामाणिक आणि हे वागल्यामुळे त्यांच्या थ्रूच मला रेफरल थ्रूच कामं मिळत आहेत. वाह! होय. ठीक आहे. तर आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे त्यातला पहिला मुद्दा आहे ते म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये आता काम करताय, तर यामध्ये हं. अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. अकुशल कामगार बरोबर. आपण म्हणू आणि अशा अकुशल कामगारांना जर कुठली महत्त्वाची जबाबदारी दिली, तर तेव्हा धोकासुद्धा संभवू शकतो. तर होय. अशा वेळेला तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर असताना हाताळता आणि कसं बघता एकंदर या परिस्थितीकडं? सर आपण आपले स्टाफ पण आपले अनस्किल्ड लेबर जरी असले, हं, तरी आपल्याकडं टेक्निकल स्टाफ आहेत. ते रेग्युलर टोटली होल डे हं. आपले म्हणजे टोटली 9 ते 6 हे लेबरच्या सोबत म्हणजे त्यांच्या पाठीशी तिथं असणार आहेत. ओके. त्यामुळे त्यांचा काय प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. हां, हां. बरोबर आहे. दुसरं आता रेसिडेन्शियल बंगलोरवर तुम्ही काम करता. त्यामुळे तुम्ही एक वाक्य कायम कस्टमरकडनं ऐकलं असेल. ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे बरोबर, आणि एवढ्याच बजेटमध्ये आता जरा आम्हाला घर बसवून द्या. तर बरोबर. अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला दर्जेदार बांधकाम करायचं असतं. तर हं. अशा वेळेला दर्जा आणि बजेट हे दोन्ही तुम्ही कसं सांभाळता? नाही आपण त्यांना कसं विनंती करतोय, की बाबा जरी मटेरियल हे लोएस्ट ह्याचं असेल, पण दर्जेदार तरी त्या मीडियमपेक्षा पण खाली जात नाही. मीडियम रेंजमध्ये त्यांना आपण रेंज पण तीच देतो आणि क्वालिटी पण त्या लेव्हलला देतो आणि चांगल्यातले म्हटले तर ते ब्रँडेडमध्ये आपण ते क्वालिटी आणि ते रेंज पण ती हाय जाते. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज फार महत्त्वाची असते. आपण जो प्लॅनवर बरोबर. काम करतो सगळ्या हं. रचना किंवा आराखडा. तर जेव्हा तुम्ही अशा रेग्युलर बंगलोसाठी जेव्हा काम करता, तेव्हा तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? आणि प्लॅनचं तुमच्या नजरेतून काय महत्त्व आहे? तर आपण प्लॅन देत असताना कस्टमरला त्यामध्ये अ, समजावून सांगतो, की तुमचा फायदा त्यात कितपत आहे. म्हणजे आपण बघत नाही, की बाबा मी प्लॅन ड्रॉ केलंय, मोठं केलंय, त्यात आपल्याला बिल्टअपमध्ये पूर्ण फायदाच फायदा होतोय, असं काही नाहीये. हं, त्यांना स्पेसियस अहो तुमची एवढे बजेट आहे, तर त्या बजेटमध्ये किती काय-काय तुम्हाला सोयीस्कर गोष्टी सगळ्या आपण ते एक्सप्लेन करून सांगतोय. हं, हं. त्यामध्ये असं नाही, की ते पॅसेज पूर्ण ते पॅसेज टाकायचा आणि एरिया वाढवायचा असं काही नाहीये. करत नाही. नाही. बरोबर आहे. आणि दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. तो म्हणजे तुम्ही मूळचे इथले सांगलीचे आहात हां. आणि इंजिनिअर आहात. आता इतकं चांगलं काम करताय. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? ज्या क्षेत्रांवर किंवा ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, तर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास येणाऱ्या 10-15 वर्षात करायचा असेल, तर हं. एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या सेक्टरवर आता काम करायला पाहिजे? आता तरी सध्या मला वाटतं, की डेव्हलपमेंटमध्ये रेसिडेन्शियलमध्येच अपार्टमेंटमध्ये मी करतोय. पण सर्वसाधारण मनुष्याला जे बजेट पेलत नाही, प्लॉट घेऊन बंगला बांधून राहण्या इतपत, तर ते त्यांना त्याच बांधकाममध्येच त्यांना ते सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत. असे अशी अपार्टमेंटची स्कीम करून आपण त्यामध्ये बजेटमध्ये बरोबर आहे. पण हे अशा होईल. लो कॉस्ट हाउसिंगला किंवा आपण लो कॉस्ट हाउसिंग त्याला म्हणतो, अफोर्डेबल हाउसिंग म्हणतो. हं. तर ते जर प्रमोट करायचं असेल, तर सरकारनं काय पावले उचलली पाहिजेत अजून? जर सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं एका माध्यमातनं. म्हणजे जसं त्यामध्ये सरकार आता हं, कसं झालं परमिशन म्हणा, हं, हे हं, खूप किचकट होत चाललंय. हं, ते ह्या गोष्टी ज्या आहेत, ते परमिशन, कंप्लीशन हं. यामध्ये थोडंसं काहीतरी हे केलं पाहिजे. म्हणजे त्याचे चार्जेस वगैरे हे थोडंफार कमी कमी केले केलं पाहिजे. पाहिजेत. बरोबर आहे. हं. दुसरं आत्तापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो तुमचा स्वतःची ओळख बनला आणि तुम्हाला पण काम करताना आनंद मिळाला जास्त? आता मिरजेमध्ये म्हटलात तर की मेडिकल फील्डमध्ये मी मित्रच आहे स्वतः. हं. आम्ही एकत्र जिममध्ये होतो. त्याचं मी बंगला रमा उद्यानमध्ये बरोबर मेडिकल कॉलेजच्या बॅक साइडला बांधलेला आहे. तो प्रोजेक्ट असा झालाय की तिथून मला प्रत्येकाचा कॉल येतोय, आपल्याला पण असंच बंगला पाहिजे. क्या बात आहे! मग काय मी सांग स्पेशालिटी आहे आम्हाला जरा सांगा ना त्या बंगल्याची? नाही त्यामध्ये कसं झालेलं आहे, बाहेरचं एक्सटेरियर लूक आहेत ना, ते आपण जिथं नाहीये त्यापेक्षा डिफरंट बनवून दिलेलं आहे. ओके. बॉक्सेस म्हणा किंवा हे काहीतरी व्हरायटीज
त्यामध्ये आपण करून दिलेलं करून आहे. दिलं. बरं. हम्म. आणि असा एखादा प्रोजेक्ट जिथं काम करताना काही अडचणी आल्या, समस्या हम्म. आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? तसं अजूनपर्यंत काय आपल्या आपण आव्हान आले की तुम्ही त्याला आव्हान समजलं नाही असं मी हा. समजतो आणि नाही, त्यामुळे आपण ते तुम्ही पूर्ण केलेलंच आहे. सहजपणे ते प्रॉब्लेम जरी सगळे आपल्या पार केले, बजेटमध्ये नाही, ते त्या करून कॉस्टमध्येच घेतलेत. होतंय, तरी बरोबर. ते त्यांना करून दिले. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स लावता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? पॅरामीटर्स म्हटलं तर कस्टमरची रिक्वायरमेंट काय असते, मीडियम. ओके. प्रत्येक कस्टमर येते मला मीडियममध्ये चांगलंच पाहिजे. बरोबर. त्यांचा हेतू असतोय चांगल्या क्वालिटीमध्ये पाहिजे. पण ते बोलताना काय म्हणतात मीडियम क्वालिटीमध्ये मला चांगलं पाहिजे. हं, हं. त्यावेळी आपण प्रिपेअर 90% सगळीकडे आपण आयकॉन स्टीलच यूज करतोय. वापरतो. मग होय. त्यामुळे तुम्ही आयकॉन स्टील आणि त्याच्या सर्व्हिसेसने हां, समाधानी आहात एकदम. सर्व्हिसेसमध्ये. बरं, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्यासारखेच जे माझ्या मते काही ग्रामीण भागातनं येत असतील, काही गरजू हं. विद्यार्थी येत असतील, ज्यांना इंजिनिअर पण व्हायचंय भविष्यात असं तुमच्यासारखा पण त्यांचाच मार्ग राहणार आहे. तर हं. त्या सगळ्यांसाठी एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? या फील्डमध्ये येण्यापूर्वी स्ट्रगल तर आहेच. हो. स्ट्रगल करणारा असेल, तर या फील्डमध्ये यावं. अच्छा. म्हणजे कसं आहे, 4 लोकांना आपण ओळखी किंवा हे ज्या गोष्टी आहेत, हे आपण त्यामध्ये स्ट्राँग बनवू शकतोय. तर हे होते इंजिनिअर युवराज पितांबरे सर आणि जसं त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यांनी हा जाता-जाता सांगितला त्याप्रमाणे ज्याप्रमाणे खडी, वाळू, वीट, सिमेंट हे सगळे एकत्र आले, की हं. एक चांगलं घट्ट नातं तयार होतं. तसंच तुमचे जे आजपर्यंतचे मित्र असतात, जे परिवार असतो, त्या ते सगळ्यांना जर तुम्ही फॅमिली टाइप. एकत्र धरून राहिलात, तर तसंच तुम्हाला भविष्यात सुद्धा त्याची मदत व्यावसायिकरित्या सुद्धा होते हं. आणि तुमच्या स्वतःचा करियर ग्राफ चांगला वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. आणि थँक यू भविष्यात सर. सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू सर.